श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 6वा देवशोधन, समास 5वा माया ब्रह्म निरूपण. या समासामध्ये समर्थाने ब्रह्म आणि माया याच्याबद्दल शिष्याने प्रश्न विचारल्यामुळे या दोघांची तुलनात्मक लक्षणं सांगितलीत. आणि आतापर्यंत आपण अनेक विषय पाहिलेले असल्यामुळे ब्रह्म आणि माया याची समर्थाने या समासामध्ये जी केलेली तुलना आहे ती 100च्या 100% आपल्याला माहिती आहे. यात आपल्याला नवीन असं काही नाहीये आणि त्यामुळे मला निरूपण करायला काही फारसा वाव नाहीये. आपण वाचूया समास. ओवी क्रमांक 1. श्रीराम. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे श्रोत्या वक्तया समिसे निरूपण ऐका. श्रीरामप्रभूंना वंदन केलं आहे आणि समर्थ म्हणतायत की श्रोत्याने असं मला विचारलं की ब्रह्म आणि माया ही कशी आहे, तेव्हा या निमित्ताने मी आता तुम्हाला ब्रह्म आणि माया याच्याबद्दल माहिती सांगतो. पण ही माहिती मात्र तुलनात्मक आहे. ओवी क्रमांक 2. ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासे नाही पारावार मायेसे आहे. ब्रह्म निर्गुण आहे, माया सगुण आहे. माया सगुण आहे कारण मायोद्भव, मायेमुळे इथे जे काही मायेमुळे उद्भवलेलं आहे, निर्माण झालेलं आहे, त्याचा वापर करायला लागल्यानंतर हा वापर करताना कुठल्या ना कुठल्या तरी भावना निर्माण होतात. त्याशिवाय वापर होत नाही आणि म्हणून साक्षी राहून वापर करणं महाकठीण जातं. अध्यात्मामध्ये साक्षी राहा असं भरपूर सांगितलेलं आहे अनेक वेळेला पदोपदी. आणि आध्यात्मिक वर्तन आपण करतो त्याची ती मोठी खूण आहे की आपण साक्षीत्वाने जीवन जगतो. आणि माया नेमकी अशा उलट आपल्याला आचरण करायला भाग पाडते. एरवी आपण माया वापरूच शकत नाही, वस्तू जगत वापरूच शकत नाही. भाव निर्माण होणारच आणि होतातच. मग प्रश्न पडतो साक्षी राहायचं कसं? तुम्हीच सांगताय मायेचा उपयोग केला की भाव निर्माण होणार, 101% भाव निर्माण होणार. त्याच वेळेला अध्यात्म सांगतं साक्षी राहा. मग कसं राहायचं? भाव निर्माण होणार हे गृहीत धरायचं, भाव निर्माण होऊ द्यायचं आणि होणारच, ते दाबायचे नाहीत, त्रास होईल. आणि भाव निर्माण झाले की त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम करून घ्यायचा नाही, म्हणजे साक्षी राहणं. थोडक्यात व्याख्या आहे साक्षीत्वाची. नाही तर साक्षी राहणं कठीण आहे. भाव निर्माण होणार असो अशक्य आहे. एरवी मायेमध्ये तुम्ही राहू शकत नाही. मायेचा अर्थच तो आहे. ममता माया आपुलकी काही म्हणा त्याला. भावभावना निर्माण होणार की गुण आलेच. माया सगुणच आहे. त्यातून साक्षी राहायचं आहे आध्यात्मिक दृष्ट्या, तर पुढे मुक्ती वगैरे शक्य आहे. आणि साक्षीत्वाची व्याख्याच ही आहे, भाव निर्माण होणार. त्याला कोणीही अपवाद नाहीये. कोणीही किती साधू संत असू दे. कण्व मुनीनं सुद्धा कणव आली ना, एवढा मोठा ऋषी, ते मूल पाहिल्यावर कणव आली, बाळगलं तिला शकुंतलेला.
पण साक्षीत्वाने बाळगलं. उपवर झाल्यावर सासरी पाठवून दिली राजा दुष्यंताने वरल्यानंतर. आता कवी लोक त्याचं कण्वमुनी गलो भावनावेश झाले वगैरे अनेक काही काव्य त्याच्यावर केलेली आहेत, पण त्या सगळ्या कवी कल्पना आहेत. साक्षीत्वाने किती भावभाव निर्माण होऊ देत तरी सुद्धा ते भावभावना निर्माण झाला की त्याच्यामध्ये गुंतायचं नाहीये, तिथे साक्षीत्व ठेवायचं. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ न देणं म्हणजे साक्षी राहणं. तेव्हा माया ही सगुण असणारच, एरवी ती माया असूच शकत नाही. आणि ब्रह्म निर्गुणी आहे म्हणून आपल्याला साक्षीत्वाने जीवन जगावं लागतं. ब्रह्मामध्ये ब्रह्म निराकार आहे, माया साकार आहे. माया म्हटलं की वस्तू जगत आलं. अगदी फूल आलं, त्याला आकार आहे, वासाला आकार नाही, पण आपल्याला जाणवतो व्यवस्थित वास. त्यात सुद्धा सुगंध दुर्गंध बरोबर कळतो. त्याप्रमाणे घ्यायचा का नाक दाबून घ्यायचं हाही प्रश्न पडतो. त्यामुळे ते आहे, ते सुद्धा एक प्रकारचा आकार रूपच आहे. त्याने भावना निर्माण होतात. सुगंध झाला की उल्लसित व्हायला लागतं, दुर्वास आला की पळून जातो आपण, दुर्गंध आला की पळून जातो. भावना निर्माण होतात. तेव्हा ते दिसत नसलं, जरी आकार नसला त्याला, तरी हा एक प्रकारचा हा गुण आहे त्याचा, फुलाचा. तशी माया साकार आहे आणि ब्रह्माला अंत नाहीये, अनंत म्हणतो आपण त्याला. कारण ब्रह्म काय आहे, शक्ती ती केंद्रबिंदू पाशी आहे. तिथून शक्ती फैलावली जाते आणि ती पसरत जाते. त्याला मर्यादा नाहीये. किती पसरायचं याला मर्यादा नाहीये. अनंत अनंत पसरत जातं ब्रह्म, आणि म्हणून ते अनंत आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला केंद्रापाशी जावं लागतं, म्हणजे त्याचा बाहेरचा जो अनंतपणा आहे तो आपल्यासाठी एकरूप होऊन जातो आपण त्याच्याशी. बाहेर त्यामुळे ब्रह्म आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, आपण साक्षात्कारित होऊ शकत नाही. कारण ब्रह्म पसरत चाललाय, अनंत आहे. किती सामावणार तुम्ही, परीघ नाही सामावू शकत. म्हणून परीघाच्या केंद्रापाशी जायचं, म्हणून त्याला महत्व आहे. देह बाहेर तुम्ही किती साक्षीत्व राहणार, कुठेतरी पाय घसरतो, मोह होतो. म्हणून औषधनाशी जाऊन बसायचं आहे, तिथे जायचं, तिथे एकचित्त व्हायचं, म्हणजे देह आपोआपच काबूत येतो. बाहेर तुम्ही काबूत नाही आणू शकत, देह केंद्रापाशी जावं लागतं. तसं ब्रह्म केंद्रापाशी जायचं, साक्षीत्व तिथे, साक्षात्कार तिथे, सगळं तिथे, केंद्रापाशी आहे सगळं. अंतःकरणात साक्षीत्व ठेवलं की केंद्रापाशी जाणं सोपं जातं. पण अनंत आहे. काय अनंत आहे, बाहेर पसारा सगळा अनंत आहे. म्हणून ब्रह्माच्या केंद्रापाशी जावं लागतं. तिथे माया आहे सगळी पसरलेली, तिथे तुम्ही साक्षात्कारित नाही होऊ शकत. ओवी क्रमांक 3. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूप. ब्रह्म निर्मळ आहे, माया चंचळ आहे म्हटलंय. निर्मळ निश्चळ आणि माया चंचळ आणि चपळ आहे. माया चंचल चपळ आहेच, त्यात काहीच प्रश्न नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला बदलते. कुठलंही रूप हे क्षणाक्षणाला बदलत आहे. आपणही बदलत असतो, आपली त्वचा बदलत असते, रोज पाहतो एकमेकांना म्हणून ते जाणवत नाही. 2-4 वर्षांनी कोणाला भेटलं की जाणवतं की अरे, एक तो कृश झालेला असतो किंवा जाड झालेला असतो, वृद्ध होतो, काही होतं. आपण विचारतो सुद्धा, अरे किती बदल झाला तुझ्यात. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही ठिकाणाला भेट दिली, 2-4 वर्षांनी गेलात की तिथे बदल झालेला असतो. हे मायेचं चंचलपण आहे. आणि ब्रह्म मात्र निश्चळ आहे, कारण ते केंद्रापाशी आहे आणि सगळीकडे भरलेलं आहे. ब्रह्म कुठे नाही अशातला भाग नाही. मी नेहमी अनेक वेळा उदाहरण दिलंय. एखादी रिकामी बरणी आहे, त्याच्यामध्ये साखर इतकी भरली की एक आता कोणीही साखर त्यात राहू शकत नाही. असं ब्रह्म भरलेलं आहे सर्वत्र. त्यामुळे ते निश्चळच असणार, ते हलणार कसं, शक्य नाहीये. निर्मळ आहे, कारण ब्रह्मामध्ये गुण नाहीत मलिन करायला. मायेमध्ये गुण आहेत, त्यामुळे माया मलिन होते. तम रज सत्व, कसंही वागतो आपण. सत्वगुणी असला म्हणून काय झालं, त्याला सुद्धा अहंकार होऊ शकतो की मी सत्वगुणी आहे, प्रामाणिक आहे, मी परमात्म्याचा उपासक आहे. हा सुद्धा अहंकार आहे एक प्रकारचा. अहंकार सगळ्यांना होतो तिन्ही ठिकाणी. म्हणून ब्रह्म निर्मळ म्हटलंय. ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूप.
मायेला तुम्ही उपाधी देऊ शकता, मायेचं वर्णन करू शकता, मायेला तुम्ही नामरूप देऊ शकता, आणि आपण देतोय सगळ्यांना. जिथे जिथे विविधता आढळेल तिथे तिथे नावं देत जातो आपण, वैचित्र्य आढळेल तिथे नावं देत जातो. ब्रह्माला काय नाव देणार? ब्रह्मामध्ये काही नाहीच आहे, निर्मळ पोकळी आहे नुसती, त्याला नाव काय देणार? ब्रह्म नाव दिला हेच भारी आहे. ब्रह्म म्हणजे पसरणं. ओवी क्रमांक 4. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांता काळी. माया दृश्य रूप आहे, कारण ते वस्तू जगत आहे. मगाशी मी उदाहरण दिलं तुम्हाला, फुल दृश्य आहे पण वास दृश्य नाही, तरी सुद्धा ते एक प्रकारचं दृश्य रूप आहे. कारण आपल्याला जाणवतं सुगंध दुर्गंध, त्याला गुण आहे, तो आपल्याला गुणाच्या रूपाने काय ना पण वास जाणवतो. म्हणून माया जरी दिसत नसेल तरी सुद्धा ते दृश्य रूप आहे, त्याला गुण आहेत, म्हणून माया दिसते. ब्रह्म दिसणं शक्य नाही, ब्रह्मात काही नाहीच आहे, ती पोकळी आहे तर दिसणार काय? माया भासमान आहे, कारण ती नष्ट होणारी आहे, कालवश होणारी आहे, कालाधीन आहे, म्हणून ती भास आहे. जो काही आपल्याला जो भास होत असतो, कारण ते बदलणार आहे, निश्चित बदलणार आहे, नष्ट होऊन जाणार आहे काही कालावधीनंतर. आणि त्यामुळे त्याला नाशिवंत म्हटलंय. माया नाशिवंत आहे, नुसती कालाधीनच आहे असं नाही, क्षणाक्षणाला त्याचा ऱ्हास होत असतो. कुठलीही गोष्ट उत्पन्न झाली की त्या स्थिती, म्हणजे हे आपण म्हणतो म्हणून स्थिती, ती खरी म्हणजे ती लयाला जात असते सारखी, तिचा सतत लय होत असतो क्षणोक्षणी. ती जेव्हा पूर्ण नष्ट होते तेव्हा आपण लय झालं म्हणतो, पण ते खरं क्षणोक्षणी लय पावत असते. मी नेहमी एक वाक्य बोलतो की आपण क्षणाक्षणाला मरत असतो, जगत असतो. पण ऐकायला फार विचित्र वाटतं आपल्याला, म्हणून बोलू देत नाहीत कोणी. कसं काय? नाही, छान चाललंय जीवन, कसं चाललंय? छान चाललंय. हा प्रश्नच खोटा आहे, हे सांगणंच खोटं आहे. तुम्ही कधी जीवन जगत नसता, सतत मरत असता, क्षणाक्षणाने ऱ्हास होत असतो प्रत्येक ठिकाणी आपला. पण म्हणतो मात्र आम्ही जीवन जगतोय, जीवन जगतोय, आनंदात जगतोय. मरायची कला आनंदात आत्मसात करायचे. क्षणाक्षणाला मरत असतो, त्यातनं आनंद घेत असायचं. आणि खरोखरच आपण क्षणाक्षणाला मरतोय, ऱ्हासाकडे चाललोय. वय जसं वाढत चाललंय, आपण वाढदिवस म्हणतो, तो वाढदिवस नाहीये, हा वाढदिवस नाहीये खरा म्हणजे, पण त्याला नावं देतो आपण, पण आपल्याला ऐकायला नीट वाटत नाही, बरं वाटत नाही. अशा अर्थी माया नाशिवंत आहे. सगळी जे जे निर्माण झालंय ते नाश होणार आहे सगळीकडे. आणि ब्रह्मनाशना कल्पांत काळी सुद्धा. इथे जेव्हा प्रलय होईल, जगडव्याड, सगळं विश्व हादरून जाईल, नष्ट होऊन जाईल. पृथ्वी सगळे पाण्यात मिसळून जाईल, पाणी तेजात मिसळून जाईल वाफ होऊन, आणि शेवटी वायू त्याला अवकाशामध्ये विरघळून टाकेल. सगळं नष्ट होणार आहे आणि ब्रह्म मात्र उरणार आहे. जे उरणार आहे तेच ब्रह्म आहे, सगळं निघून गेल्यानंतर. ओवी क्रमांक 5. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासे. माया निर्माण होते, माया स्वयंभू नाहीये. ब्रह्माची आपण रचना नाही करू शकत, मायेची रचना करू शकतो. म्हणून ब्रह्म्याने हे जगत निर्माण केलं असं म्हणतो, रचना केली असं आपण म्हणतो. तसंच मायेचा खचे ऱ्हास होतो, क्षणाक्षणाने ती नष्ट होत जाते. आणि माया रुचे ब्रह्म रुचे ना, माया आकलन होऊ शकते, दृश्य आहे ते काही झालं तरी, काय ना कधी आपण याचा वापर करू शकतो, आपण त्याचं वर्णन करू शकतो, त्याची उपयुक्तता असेल, गुणधर्म आहेत त्याचं वर्णन करू शकतो. पण ब्रह्माचे तसं काय करणार? पण पुढे अज्ञानाशी मुद्दाम म्हटलंय, कारण ब्रह्म जरी असं असलं तरी आत्मज्ञान झाल्यावर ब्रह्माचं सुद्धा आकलन होतं, पण अज्ञानाने मायाचं आकलन होतं, आणि अज्ञान संपतं तिथे ब्रह्माचं आकलन होतं. एवढाच फरक आहे या दोघांमध्ये. माया रुचे ब्रह्म रुचे ना अज्ञानाशी. माया आणि ब्रह्म दोन्ही रुचे आहे खरं म्हणजे, पण अज्ञान कालामध्ये फक्त मायाच आकलन होते. आणि अज्ञान जिथे नष्ट होतं, आत्मज्ञानी जिथे आपण होतो तिथे आपल्याला ब्रह्म आकलन व्हायला लागतं. ओवी क्रमांक 6. माया उपजे ब्रह्म उपजे ना, माया मरे ब्रह्म मरे ना, माया धरे ब्रह्म धरे ना धारणेसे. मायामध्ये सतत जन्म होत राहतात, जन्म होत राहतात, आणि म्हणून त्याला उपजन्म म्हटलंय. उपजे मुद्दाम उपजन्म असा शब्द मुद्दाम वापरलाय.
माया मूलभूत जन्म होऊ शकत नाही तिचा. मूलभूत आहे ते आत्मपरब्रह्म आहे, पुरुषोत्तम मूळ आहे. त्याच्यामधून जे निर्माण होतं ते सगळं उप आहे. पुरुषोत्तम मूळ आहे, तो स्वयंभू आहे. माया स्वयंभू नाहीये, म्हणून ते नष्ट होऊ शकते. स्वयंभू असे तर ती नष्ट झाली नसती. म्हणून म्हटलंय माया उपजे ब्रह्म उपजे ना. ब्रह्म कधी उप असणं शक्य नाहीये, ते मूलभूत आहे, स्वयंभू आहे. पण माया मात्र तिचा उपजन्म होतो आणि पुनर्जन्म होत राहतो. मायेमध्ये अनेक प्रत्येक गोष्टीचे पुनर्जन्म होत राहतात. उत्पत्ती स्थितीला सतत होत राहतं. म्हणून माया मरे ब्रह्म मरे ना म्हटलंय. तुम्हाला आज दिसणारी गोष्ट काही दिवसांनी मरून जाणार आहे, कालवश होणार आहे आणि कुठल्या तरी परिवर्तित होऊन नव्या रूपामध्ये ती निर्माण होणार आहे. ब्रह्माचं तसं नाहीये. आणि म्हणून मायेमध्ये जे जे दिसतं त्याची धारणा करू शकतो आपण. मायेमध्ये जे जे दिसतं आपल्याला वस्तू जगत त्याची आपण धारणा करू शकतो, पण ब्रह्माची धारणा करू शकत नाही. कारण मायेची धारणा करून जिथे जायचं ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माची धारणा कशी करणार? ज्या वेळेला आपल्याला मायेमधून धारणा करून आपण पलीकडे जातो, साक्षात्कारित होतो, आपण स्वतः ब्रह्मस्वरूप होतो. त्यामुळे ब्रह्माची धारणा करायचा प्रश्नच येत नाही, कारण आपणच ते होतो. मायेची धारणा करू शकता आणि हे फार मोठे आपल्यावर उपकार आहेत की मायेची धारणा करून त्या मायेमधून आपण दूर होऊ शकतो, काट्याने काटा काढू शकतो. मायेमधून दूर व्हायचा उपाय काय? अरे मायेचीच धारणा कर, असं संत सांगतात. त्या मायेचीच धारणा कर, त्यातनं तुला बाहेर पडायचं आहे ना, मायेपासून सुटका व्हायला हवी ना, तिचीच धारणा कर आणि शून्यवत होऊन जा तिथे. तेवढा एकच उपाय मायेपासून दूर व्हायचा. मायेपासून दूर होणं कठीण आहे, नाही तर कठीण म्हणजे अशक्यच आहे. ज्याच्यापासून दूर जायचं आहे त्याचीच धारणा करायची, तिथे शून्यत्व प्राप्त करायचं की बाकी सगळं ब्रह्मच आहे माया नष्ट झाल्यावर. म्हणून म्हटलंय माया धरे ब्रह्म धरे ना धारणेसे. मायेची धारणा करून ब्रह्मापर्यंत परत जायचं आहे, आत्मस्वरूप व्हायचं आहे. त्यामुळे ब्रह्माची धारणा करायचा प्रश्न येत नाही. ओवी क्रमांक 7. माया फुटे ब्रह्म फुटे ना, माया तुटे ब्रह्म तुटे ना, माया विटे ब्रह्म विटे ना, अविनाशते. माया जी आहे त्याला फूट येते. म्हणजे आपण झाडाच्या बाबतीत हा शब्द वापरतो की झाडाला फूट आली, झाडाला फांद्या फुटल्या. आता झाडाच्या बाबतीत वापरतो कारण आपल्याला झाड जे आहे ते वाढताना दिसतं, त्याला फांद्या फुटतायत, उपफांद्या फुटतायत, पानं फळं फळं येत आहेत वगैरे वगैरे आपल्याला दिसतं. तिथे पानं फुलं आणि फळं येत आहेत हे आपल्याला दिसतं. त्यामुळे झाडाच्या बाबतीत आपण हा शब्द वापरतो फुटताय म्हणून. पण खरं पाहता फुटताय म्हणजे काय? इतर वस्तू सुद्धा ज्या सजीव आपण आहोत, आपण नाश होतो, देह नाश होतो, मरून जातो देह आणि त्यातून नवीन फूट येते, बघा पुन्हा पुनर्जन्म होतो. हे लक्षात यायला कठीण आहे पण समजून घ्या. हे देह नाश होतो म्हणजे का होतो? पंचमहातत्वात विलीन होतो आणि इथली प्रत्येक वस्तू पंचमहातत्वांमधून निर्माण झालेली आहे. ही सगळी पंचमहातत्व लागतात निर्मितीसाठी, कुठलीही निर्मिती असू दे. देह पंचमहातत्वात विलीन होतो, तिथून पुन्हा आपण देह धारण करतो पुनर्जन्मामध्ये, म्हणून त्याला फुटे म्हटलंय. सजीव असो निर्जीव असो, दगड गोटे जरी धूळ होऊन निघून गेले तर पुन्हा त्यातनं निर्मिती होत असते सारखी. सजीवाची तर होतेच, वनस्पतींची होतेच, पण आपल्या देहाची सुद्धा फूट फुटते आणि नवीन देह नवीन प्रकारे येतो. जसं एका फांदीला दुसरी जी उपफांदी येते, शाखा येते, ती नवीन स्वरूपात असते, ती पहिल्यासारखी नसते. किंवा तुम्ही झाडाची फांदी तोडली, जमिनीत लावली, त्याला पुन्हा फूट फुटते, त्याचं झाड तयार होतं. तसंच हे आहे. फक्त ते नाश होताना आपल्याला दिसत नाही. देह नाश होताना आपण पाहतो, आपण सोडून सगळ्यांचे जे जातात त्यांचा देह आपण पाहतो नाश होत आहे. पण ते पंचमहातत्वात विलीन होऊन त्यातूनच पुन्हा निर्मिती होते नवीन देहाची. नवीन देह त्यातूनच धारण केला जातो, म्हणून त्याला फुटे म्हटलंय. आणि तुटे ब्रह्म तुटे ना, ब्रह्म अभेद्य आहे कारण ते एक संध आहे. इथली कुठलीही वस्तू जगत ही तुटू फुटू शकते, मोडू शकते, तिचे तुकडे होतात. ब्रह्माचा तुकड्याचा प्रश्नच येत नाही. पोकळी येते, पोकळीतनं तलवार फिरवलीत काय फरक पडतोय? तलवार फिरवा तुम्ही, त्याचं काही छकलं होत नाहीत. आणि ब्रह्मामधनं फूट फुटते म्हणून ती तुटते आणि तुटते म्हणून विटते. पण तुटली किती नाश पावते, विटणं म्हणजे कुजून जाते, झाडाची फांदी कुजून जाते, देह सडायला लागतो. जरा कुठे शेवाळ लगेच ते बुळबुळीत होतं आणि ते बाजूला झालं, ऊन थंडी वगैरे ते वाळून जातं, गवत वाळतं, पाऊस पडला की कुजायला लागतं, विटायला लागतं, विनाश व्हायला लागतो. आणि ब्रह्म मात्र अविनाश आहे, कारण त्याच्यामध्ये काही उत्पन्नच होत नाही.
उभी क्रमांक 8. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. माया विकारी आहे, विकार निर्माण होतात. तुम्ही मायेची कुठलीही माये इथे निर्माण झालेली गोष्ट जर वापरायला लागलात की तुमच्या अंगामध्ये विकार चिकटलाच. एरवी तुम्ही ती वस्तू वापरू शकत नाही, अशक्य आहे. मगाशी मी म्हटलं तसं विकार होणारच. कुठलीही गोष्ट वापरा तुम्ही, त्यातनं तुमच्यामध्ये विकार निर्माण होणार. फरक काय आहे? साधू संत त्या विकाराशी साक्षीत्वाने राहतात, साक्षीत्व ठेवतात, एवढाच फरक आहे. भावभावना निर्माण होणार, विकार निर्माण होणार, त्याला काही इलाज नाहीये दुसरा. तर साक्षीत्व येणं एवढं महत्व आहे. म्हणून ब्रह्म निर्विकार आहे. ब्रह्मावर कुठला परिणाम होत नाही, कारण ती पोकळी आहे. मायाभूत ज्या गोष्टी आहेत, मायामधून निर्माण झालेल्या, त्याच्यावर विकार आहे, त्याच्यावर परिणाम होतो, त्या नष्ट होत जाणार, त्याचा ऱ्हास होणार, त्या कालवश होणार, सगळं होणार. आपल्यावरही त्याचा परिणाम होणार, निश्चित होणार. पण आपण तो करू द्यायचा नाही, बाहेरच्या बाहेर ठेवायचा आहे. म्हणून मन जिंकणं याला सगळ्याला महत्व आहे. मन जिंकायचं. म्हणून मी समर्थांचं वाक्य बदललंय. आज पारखे साहेबांनी ते वाक्य टाकलंय व्हॉट्सअपवर. समर्थांचा मी शब्द बदललाय. काय बदललाय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे नाही. ऐकावे जनाचे, करावे स्वतःचे, असं नाही ते वाक्य टाकलंय त्याच्यावर. त्याला फार महत्व आहे. मनाचं केलं की संपलं. मग तुम्ही काय राहिला, तुम्ही तुमचं काही महत्व नाही राहिलं. विकार तसेच राहतील. स्वतःच म्हणजे काय? स्वच आत औषात्मा बसलाय. तो काय सांगतो त्या प्रेरणेने करायचं आहे. लोक काही सांगत आहेत. म्हणजे तुम्ही निर्विकारी ब्रह्मासारखे व्हाल, विकार होऊन सुद्धा. देह जिवंत ठेवायला तुम्हाला वस्तू जगत वापरावंच लागेल. विकार होणारच. एरवी देह जिवंत नाही राहू शकणार. अन्न खाल्लं की विकार होणारच. एरवी ते पचायचं कसं? देह जिवंत कसा राहायचा? रक्त निर्माण कसं होणार? सगळं आज जे काही यंत्रणा आहे ते चालू कशी राहणार? श्वास घेतला तरी विकार होतो आपल्यावर. बघा, वेगळा काही श्वास आला की सर्दी खोकला होतो, लगेच ताप येतो, आजारपण येतो. विकार होणारच. त्याच्यात साक्षीत्वाने राहायचं आणि स्वप्रमाणे आचरण करायचं, साक्षीत्व ठेवायचं. तिथे तुम्ही ब्रह्मासारखे निर्विकारी व्हाल. बाहेर विकार होणारच, त्याला काही इलाज नाहीये. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. ब्रह्म अकर्ता आहे पूर्णपणे. परमात्मा अकर्ता आहे, आत्मा परब्रह्म. आणि सर्व जे काही घडतं ते मायेमुळे घडतं, मायेमध्ये घडतं. ब्रह्म कशासाठी निर्विकारी राहिलाय? जाणून म्हणून राहिलाय निर्विकारी. ब्रह्माला इथे ही जी काही सृष्टी निर्माण केली ते अवलोकन करण्यासाठी औषात्मा आलेला आहे. आणि सृष्टीमध्ये जे जे घडतं त्याचं अवलोकन करून त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि ब्रह्म हे द्वंद्व आणि अद्वैत, द्वैत अद्वैत ह्याच्या पलीकडे आहे पूर्ण. पण मायेमध्ये जे घडतं ते द्वैत आहे. एरवी मायेमध्ये कुठलीही वस्तू निर्माण होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट निर्माण होणे शक्य नाही. द्वैतातच निर्माण होतं. द्वैत भाव ठेवूनच गोष्टी निर्माण होतात. आणि मग परमात्म्याला ते अवलोकन करायचं असतं की इकडे गोष्ट आहे, इकडे त्याच्या विरुद्ध गोष्ट आहे. काठी आहे, मध्ये शून्यत्व आहे. तुम्ही दोन्हीकडे प्रवास कसा करताय? शून्यत्वात राहून तुम्ही प्रवास करताय का? स्वर्ग आणि नरक, कुठलेही द्वंद्व. काठीची दोन टोके आहेत, दोन बाजूला ठेवलेली, आणि मध्यावर बरोबर शून्यत्व आहे. तिथे तुम्ही राहून जरा बाहेर यायचं. दोघी कुठली गोष्ट आपल्याला हवी आहे त्या देहधर्माला तेवढी वापरायची आणि पुन्हा शून्यात जायचं आहे. तिथे ब्रह्म आहे, तिथे अकर्तेपणा आहे. पण आपण कसे भौतिक वस्तू जगाच्या भोगापवर्गतेला भुलून सारखे धावत असतो इकडे. इकडची काठी तशीच राहते. विरंगुळा म्हणून खेळ तरी इकडे जायचं, जरा यायचं एखाद दिवशी आठवड्यातनं प्रवचनाला, कधी मंदिरात जायचं, कधी सत्यनारायणाची पूजा बिजा करायची आणि पुन्हा तिकडे धावायचं त्या काठीच्या टोकाला उपभोग घ्यायला. हे आम्ही आहोत ना. आम्ही मध्ये कधीच बसत नाही. धावपळ करायची. ह्याच्यामधनं जो तारला तो मध्ये वास्तव्याला राहिला, तो जिंकला. आणि हेच साक्षीत्वाने आपण जाणून घ्यायचं आहे. म्हणून ब्रह्म अकर्ता ठेवलेलं आहे. ते द्वंद्वाशिवाय टिकणं शक्य नाही. काठीला दोन टोकं असं काठी असणंच शक्य नाही. एका टोकाची काठी कोणी पाहिली का? नाही पाहिली. हे अपरिहार्य आहे. यातनच जीव कसा जगतो? साक्षीत्वाने राहतो का नाही? माझ्यामधनच निर्माण झालेला आहे, मलाच विसरून जातो का? जातो. द्वंद्वामध्ये जगतो, अद्वैत राहत नाही तो.
द्वैत द्वैताच्या पलीकडे राहत नाही शून्यामध्ये. आणि हीच तर मोठी लीला आहे परमात्म्याची. हीच अवलोकन करायचे. माया नाना रूपे जरी ब्रह्म ते अरूप, हे सुद्धा मोठं विलक्षण आहे. मायेला अनेक प्रकारची विविधता आणि वैचित्र्यता कशासाठी दिली? तिला रूप कशासाठी दिलेत? हो, एरवी सृष्टी लीला तुम्ही पाहणार कशी, त्याचा आनंद घेणार कसा? एकच एक वस्तू जशीच्या तशी जर सतत पाहायची असेल, कंटाळा येईल. पाहायचं काय त्याच्यात? वर्षानुवर्ष तेच कसं पाहून चालेल? त्यात बदल पाहिजेच. त्यासाठीचे वेगवेगळे रूप आहेत आणि वेगवेगळ्या रूपामध्ये अनेक प्रकारे सृष्टी अवलोकन केली जावी म्हणून 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत. आत्मपरब्रह्म या 84 लक्ष प्रकारच्या जीवाच्या माध्यमातून सृष्टी अवलोकन करतोय. विविधता आणि वैचित्र्य त्यासाठीच आहे. छोट्याशा अगदी किड्यापासून मानवापर्यंत अनेक प्रकारे सृष्टीलीला अवलोकन करतोय परमात्मा. सगळीकडे तोच आहे. आणि म्हणून समोर विविधता आणि वैचित्र्य येतं, कारण त्या प्रत्येक जीवाला देह जिवंत ठेवण्यासाठी लागणारे जे वस्तू जगत आहे ते भिन्न भिन्न आहे. विविधता आणि वैचित्र्य त्यासाठी आहे. आपण गवत खाऊन नाही जगू शकत, हत्ती जगतो आणि आपल्यापेक्षा महाकाय होतो. लीला आहे परमात्म्याची. विविधता आणि वैचित्र्य असायलाच पाहिजे. प्रत्येकाची गरज देह जिवंत ठेवण्याची ही वेगळी आहे. 84 लक्ष योनींची कुठेच एकरूपता नाहीये. वेगवेगळे, सगळं वेगळं आहे. प्रत्येकाला वेगवेगळं अन्न वस्त्र निवारा लागतो. म्हणून विविधता वैचित्र्य ठेवलेली आहे आणि म्हणून त्याला रूप अनेक आहेत. आणि त्या प्रत्येक देहाच्या 84 लक्ष प्रकारच्या देहाच्या माध्यमातून तो अवलोकन करत असतो सृष्टीलीला. तिथे आनंद आहे. प्रत्येक जन्माला वेगवेगळं जीवन जगत जातो आपण. असं करत करत मानवापर्यंत आलोय आपण आणि इथे पूर्णत्व करायचं आहे. म्हणून ब्रह्म शेवटी अरूप आहे. उभी क्रमांक 9. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्मांचा विवेक, विवेकी जाणते. अशा प्रकारे पंचमहाभूतांमधून अनेक विविधता वैचित्र्य जरी असलं तरी शेवटी ब्रह्म कसं शाश्वत आहे. एकाच ठिकाणी ते स्थिर आहे केंद्रबिंदूपाशी. तिथे आपल्याला एकरूप व्हायचं आहे शेवटी. आणि कसं तर ब्रह्म आणि माया हे विवेकाने जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय आहे. त्यासाठीच हा समाज सांगितलेला आहे, तुलना करून ठेवलेली आहे. आपल्याला कळायला पाहिजे आपण कसं वागायचं आहे. आता मी तुम्हाला काठीचं उदाहरण दिलं. 84 प्रकारच्या योनी आहेत. त्या प्रत्येक माध्यमातून परमात्मा वेगवेगळ्या प्रकारे सृष्टीलीला अवलोकन करत असतो. त्याच्यामध्ये विविधता वैचित्र्य. एरवी जगायची इच्छा राहणार नाही आपल्याला. एकसुरी जीवन आपल्याला कंटाळा येईल. विविधता वैचित्र्य त्यासाठी ठेवलेलं आहे. सृष्टीलीला अनेक प्रकारे उपभोगायचे. वेगवेगळ्या योनीमधून वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा उपभोगायचे. हे सगळं परमात्मा करत असतो. सगळे मनुष्य सोडला तर सगळं कसं साक्षीत्वाने जगतायत जीवन. त्यात फारसा काही प्रश्न नाहीये. आपणच फक्त असे आहोत. साक्षीत्व सोडतो आपण. म्हणून आपल्याला विवेक सांगितलाय. माया आणि ब्रह्म विवेकाने जाणून घ्या. साधू संतांजवळ जा, त्यांना ते सगळं माहिती आहे कसं आहे काय आहे. विवेकाने जाणं हे सगळं आणि त्याचे साक्षी राहून त्याचा आनंद घ्या. कवी क्रमांक 10. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार, माया अर्ती पार ब्रह्मासी नाही. जाणीव करून देत आहेत की आपण देहादी इंद्रियांच्या आहारी जातो. देहादी इंद्रियांना भौतिकाचं आकर्षण आहे. भौतिक वस्तू जगत कसं वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या प्रकारे उपभोग कसा घ्यायचा याची बुद्धी आहे माणसाला. आणि शेवटी आपण काय म्हणतो, आपण स्वतःला थोर समजायला लागतो. देव नाहीच मुळे, आपणच मोठे. 99% जास्त मंडळी या कॅटेगरी मधली आहेत. अरे कुठला देव कोणी पाहिलाय काय, कसला आलाय काय, काहीतरी काय आहे ते मजा करून घ्या, मोकळे व्हा. त्यासाठीच तर आलोय आपण इथे. आपल्याला बुद्धी कशाला दिली, त्यासाठीच दिली. कसला देव आणि कसलं काय, कसलं ब्रह्म आणि कसलं माया, काही नाही. आहे समोर, उपभोग घ्या, मोकळे व्हा, मजा करा, चला. हीच वृत्ती आहे सगळ्यांची. आणि अनेक प्रकारे अशा प्रकारे उपभोग घेत असतात. अनेक प्रकारे. त्याला कुठे काही हे नाहीच आहे, काही बंधन नाहीच आहे. कशाची कशात कोणाला मजा वाटेल तुम्ही सांगू शकणार नाही. आता इलेक्शन आले, तुम्ही बघताय काय चाललंय. बघा कसं चाललंय तिथे.
एक सार्वजनिक काम आहे. तुम्ही सोसायटीमध्ये, तुम्ही सगळे आपण सोसायटीत राहतो, एखादं कोणी बंगल्यात राहत, सोडून द्या त्याचा अपवाद. तिथे सोसायटी निर्माण केलेली आहे. खरोखर सांगतो, सोसायटीचा अध्यक्ष व्हायला कोणी तयार नसतं, पण ते काम करावं लागतं ना सार्वजनिक. नको नको म्हणतात, तुम्ही वा चालवा कशी चालवा, पण मला नका सांगू अध्यक्ष व्हायला. आणि इथे भांडतात सार्वजनिक काम करायला. गंमत बघा कशी, लीला कशी, त्याच्यामागे कारण अनेक आहेत. काय तिथे चाललंय, नुसते गदारोळ चाललेले आहे, तिकीट न मिळ, अजून निवडणुका खूप पुढे आता नुसता अर्ज भरलाय, त्याच्यावरच भांडणं चाललेत, मारामाऱ्या चालल्यात, गदारोळ घालतायत नुसता. माणसाला केव्हा कशात काय वाटेल काही सांगता येत नाही. थोरपणा, कुठल्याही प्रकारचा थोरपणा वाटतो माणसाला. चोरी करणारे, खून करणारे स्वतःला थोर समजतात, धाडसी समजतात. आणि आजकालच्या या मुली सुद्धा विचित्र झालेल्या आहेत. अशा प्रकारे एखादा तो कोणी कॉलेजमधला मुलगा असला तर ते काय म्हणतात, मी जे ऐकलं ते सांगतो, ही मॅन म्हणतात. ही मॅन म्हणजे काय, एक टार्गेट कार्ट असतं ते, ही मॅन म्हणे. आणि त्याच्याशी मैत्री करतात. दिसायला सुद्धा विचित्र दिसतं, जातात स्कूटरनं मागे तेव्हा, ही मुलगी याच्याशी कशी मैत्री, ही मॅन म्हणे. कोण कशाला केव्हा कशामध्ये थोरपणा जाणवायला लागेल काही सांगता येत नाही. माया थोर असणं शक्य नाही, ब्रह्मच थोर असणार आहे. माया तुम्हाला वाटे तो माया आहे, भास आहे, तो भ्रामक आहे, हे लक्षात घ्या. माया असार ब्रह्म सार, माया निरर्थक आहे. निरर्थक अशा अर्थी आहे की त्याचा उपभोग घेत राहणं याला अर्थ नाहीये काही, हे सांगायचं आहे. देहधर्मापुरतीच वापरायचे, बाकी सगळी तिची लीला अनुभवायचे, अशा अर्थी ते निरर्थक आहे. ते उपभोगत बसणं हे जीवन नाहीये, ते आयुष्य झालं. तुम्ही गर्तेतच राहणार आयुष्यामध्ये. देह धर्मापुरता त्याचा उपयोग करायचा आणि बाकी ते लीला अवलोकन करायचे. ते पाहण्यात गंमत आहे, अवलोकन करण्यात गंमत आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्ही झाडाचं फूल तोडून घेतलं की आनंद समाप्त झाला, सुखदुःखाला सुरुवात होईल. साधं तुम्हाला वाईट वाटतं बघा, सुंदर पैकी तुम्ही माळ तयार करता, रोजचं उदाहरण आहे अगदी, कसं दुःखाला सुरुवात होते बघा. झाडावरनं फूल तुम्ही तोडलेत की आनंद नष्ट होतो. माळ तयार करता सुंदर देवाला घालायला हार, आणि तुम्ही सुखावता, काय छान हार झाला माझ्या हातनं, तो घालता, दुसऱ्या दिवशी कोमेजून जातो, तुम्हाला निश्चित वाईट वाटतं. निर्माल्य काढताना दुःखाला सुरुवात होते. साधं उदाहरण आहे रोजचं अगदी, देवासाठी करताय. आणि देव म्हणते, बाबा मला काही नको रे, तुझ्या समाधानासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम, मला खरंच काही नकोय, खरंच नकोय काही. पण नाही, आम्ही ते करत बसतो, लगेच आनंद नष्ट होतो, सुखदुःखाला सुरुवात होते. निरर्थक आहे म्हणून माया सांगितलंय, त्याला अर्थ नाहीये काय. माया अर्थिपार ब्रह्मासी नाहीये. ब्रह्म अपार आहे, अपार आहे. ब्रह्म याचा अर्थ ते पसरत असणं. आणि माया त्याच्यामध्ये पसरते, पण ते नाशिवंत आहे. आणि ब्रह्म प्रत्येक गोष्टीत बसतो, एरवी माया निर्माण होणे शक्य नाही. निर्जीव सजीव कसे असू दे, प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे. आज का काल पेपरला आलाय, तुम्ही वाचलं असेल, चंद्रावरनं जे दगड आणलायत त्याच्यामध्ये त्यांना पाण्याचा अवशय सांगतात. ते म्हणजे आम्ही म्हणतोय ब्रह्म आहे. पंचमहातत्व आहेत त्याच्यात. एरवी ते अष्टशक्य नाही, दगड धोंडे सुद्धा अष्टशक्य नाहीये. लावतील शोध, हळूहळू होतील शाण्या. आता त्यांचे बेत वेगळे आहेत. चंद्रावर आणि मंगळावर जायचे, तिथून त्यांना पृथ्वी कंट्रोल करायचे. असो काही का असे ना, आपले तत्व तिथे हळूहळू सापडतील ना. आज आलंय, मला बरं वाटलं ते वाचून. आमचे ऋषीमुनी हजारो वर्ष सांगतायत, अर्ध्या निर्जीवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. तिथे सुद्धा पंचमहाभूतांमधूनच निर्माण झालाय, ते पंचमहातत्वामधूनच निर्माण झालाय. त्या तुम्हाला नक्की सापडणार. माती खाऊन जर फुल येत असेल, झाडाला फळं येत असेल, पानं येत असतील, त्यात आहे नक्की काहीतरी मातीमध्ये. त्या फक्त शोधायचं कसं हा प्रश्न आहे. हळूहळू शोधतील, येतील. तर सांगायचा मुद्दा असा की मायेला कुठेतरी मर्यादा आहे, कारण सगळं नष्ट होणार आहे. ब्रह्म कधी नष्ट होणार नाही, ते शाश्वत आहे. आणि म्हणून ते अमर्याद आहे, त्याला मर्यादा नाहीये कुठेही. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं
bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 11. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादिली, पर ते निवडून घेतली साधू जननी. सर्वसामान्य लोकांना 99% जास्त लोकांना मी मगाशी उल्लेख केला तो प्रश्न हा आहे त्यांचा. ब्रह्म मायेमध्ये जाऊन बसतो. ब्रह्माचा अंश देहाच्या आत अंतःकरणात जाऊन बसतो. दिसायला बाहेर काय दिसतं देह, आणि शवविच्छेदन केलं तरी तो सापडत नाही आत. मग विश्वास कसा ठेवणार? शक्य नाहीये. म्हणून ब्रह्म असं काही नाही साहेब, देव असा काही नाही, परमात्मा नाहीये, आत्मा नाहीये आणि काहीच नाहीये. कारण हा मोठा प्रश्न निर्माण होतो. सूक्ष्म आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि आत जाऊन बसतो वस्तू जगताच्या. बाहेर नाही, दिसत नाही, त्याचा आविष्कार काही नाहीये. आणि म्हणून अज्ञानी लोक काय म्हणतात की तो नाहीच आहे, आणि ज्ञानी लोक म्हणतात तुला बाहेर जो आविष्कार दिसतो तो त्याच्यामुळे. शाळेमध्ये मॉन्टेसरी मध्ये आता काय म्हणायचं, केजी का काय म्हणाल ते, अगदी पहिल्या मला केजी वगैरे जे मुलं जातात कशी झकफक असतात ना. तुम्ही शाळेच्या गेटवर उभे राहा, कसे छान असतात, की कसे गोंडच दिसतात जशी मुलं शाळेत जाताना. कुठून दिसतात? घरी आई आहे म्हणून ती त्यांना त्या प्रकारे पाठवते शाळेत, म्हणून तिथे ते दिसतात गोंडस गोंडस. तसंच आहे, बाहेर तुला जे वस्तू जगत दिसत आहे ते आत ब्रह्म आहे म्हणून ते फार महत्वाचं आहे. परंतु ह्या मायेने बाह्य जे बेष्टन आहे सगळं ब्रह्म आच्छादून गेलेलं आहे. आत औषधमय अंतःकरणात, बाहेर देह आच्छादून गेलेला आहे, तो दिसत नाही. पण देह कशामुळे आहे असा जर विचार केला तर ते जे काही आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून साधू संत ते निवडून घेतात बरोबर. बाहेरचा देह नाशिवंत आहे म्हणजे निश्चित काहीतरी गौणत्व आहे त्याला. तो निर्माण झालाय म्हणजे कुणीतरी केलाय. आणि देह नाशिवंत आहे, देह पतन होताना काहीतरी बाहेर जातं, हे साधू संत जाणून घेतात आणि त्याच्या कच्छपी लागतात ते बाहेर जाणार काय ते. आणि म्हणून समर्थ सांगतायत इथे मायेने सगळं ब्रह्म आच्छादून टाकलेलं आहे. तुम्ही साधू संत व्हा. ज्याला मायेने आच्छादून टाकले त्याचा शोध घ्या. जे वरती आच्छादित झालेलं दिसतं ते कशापासून निर्माण झालंय, कशामुळे निर्माण झालाय आणि नाश कशामुळे होतो, उत्पत्ती स्थितीले तिन्ही गोष्टी त्याला जाणं. तो निघून जातो म्हणून नाश होतो, तो आत आहे म्हणून पालन होतो आणि त्याच्यामुळे निर्मिती होते. साधू संत वरचं आच्छादन त्याच्यात नाही गुंतत, ते काढून दूर करतात आणि आत काय डोकावून बघतात. ओवी क्रमांक 12. गोंडाळ सांडूनी नीर घेईजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे, माया सांडूनी अनुभवीजे ब्रह्म तैसे. 2 उदाहरणं दिली त्यांनी की पाण्यावर जर शेवाळ आलेलं असेल तर ते आपण बाजूला करतो आणि खाली जर निर्मळ पाणी असतं ते वापरतो आपण, शेवाळ्यासकट पाणी नाही वापरत. तसंच राजहंस बक्षी काय करतो, बरोबर दूध आणि पाणी वेगवेगळं करतो आणि दूध तेवढं प्राशन करतो. तसं तुम्ही माया सांडून माया दूर करा आणि ब्रह्माच्या भजनी लागा, त्याला प्राप्त करा. त्याचा अंश म्हणजे तुम्ही आहात. मायेत गुंतू नका, त्या शेवाळ्यात गुंतू नका, त्या पाण्यात गुंतू नका. खालचं निर्मळ पाणी घ्या, तर दूध प्या. तसं आत्मपरब्रह्म प्राप्त करा. ओवी क्रमांक 13. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा डढुळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. ब्रह्म जे आहे ते आकाश जसं तुम्हाला निर्मळ दिसतं, आकाशामध्ये ढग जमतात, धूळ असते, त्याच्या पलीकडे आकाश आहे. तशा मायेच्या आत पलीकडे आत ब्रह्म आहे, ते निवळ आहे, निर्मळ आहे. पण बाहेर जे तुम्हाला जे बाह्य गोष्टी दिसतात त्या सगळ्या गढूळ झालेल्या आहेत, कारण त्या जड दिसतात. ब्रह्म सूक्ष्म आहे, ते दिसून येत नाही.
देहामध्ये सूक्ष्म रूपात अवशात्मा आहे, तो आपल्याला दिसत नाही. बाहेर देह दिसतो, देह कार्य करतो, तो अकर्ता आहे आत, पण तो अकर्ता आहे म्हणून तो कार्य घडतं. द्वंद्व आहे शेवटी. त्या बाहेरच्या कार्याचं आत अकर्ता आहे हे जाणून घ्यायचं आहे, त्याच्याशी सलगी करायचे, ते जाणून घ्यायचं आहे. ओवी क्रमांक 14. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी. ब्रह्म अप्रत्यक्ष असे हेच मुळात पटवून घ्यायला त्रास होतो. ब्रह्म नाही इथूनच सुरुवात होते, पण बाहेर प्रत्यक्ष माया दिसते, त्या अर्थी आत प्रत्यक्ष दिसणाऱ्या मागे अप्रत्यक्ष द्वंद्व असायला पाहिजे, हा विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्म अप्रत्यक्ष सांगितलाय. ब्रह्म नक्की आहे आणि म्हणून माया आहे बाहेर, आणि ते प्रत्यक्ष दिसतं. ज्या अर्थी दृश्य आहे त्या अर्थी अदृश्य काहीतरी असायला पाहिजे, ज्या अर्थी साकार आहे त्या अर्थी निराकार असायला पाहिजे. कारण सगळं विश्व ब्रह्म अद्वैतावर अवलंबून आहे. ब्रह्म आणि माया, ब्रह्म आणि माया. म्हणून म्हटलंय ब्रह्म अप्रत्यक्ष आहे, माया प्रत्यक्ष आहे. आणि पुढे म्हटलंय ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी. हे फार महत्वाचं आहे. हत्तीमध्ये जेवढा अवशात्मा आहे तेवढाच अवशात्मा मुंगीमध्ये. माया कशी आहे? महाकाय हत्ती आहे, मुंगी एवढीशी आहे. पण ब्रह्म तसं नाहीये, दोन्हीमध्ये तेच आहे अवशात्मा, आणि तेवढाच आहे बरोबर. आणि म्हणून ते लीला आहे ही. त्याच अवशात्म्याच्या मुळे छोटीशी मुंगी असते, आणि त्याच अवशात्म्याचा महाकाय हत्ती असतो, जिराफ असतो. एखादा प्राणी गरीब असतो, हरिण वगैरे, आणि एखादा क्रूर असतो, वाघ सिंह. तेवढंच आत्मपरब्रह्म आहे दोघांमध्ये, काही फरक नाही दोघांमध्ये. जेवढं हरणामध्ये अवशात्मा आहे तेवढाच अवशात्मा त्या वाघ सिंहामध्ये. पण दोघांच्या स्वभावामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. असं प्रत्येक ठिकाणी तुलना अनेक प्रकारची करता येईल. 84 लक्ष प्रकार आहेत. 1-2 उदाहरणं फक्त सांगितली. ब्रह्म सगळीकडे सम आहे, सारख्या प्रमाणात आहे, आणि हीच लीला आहे मोठी. त्याच अवशात्मामधून मुंगी होते आणि हत्ती होतो, त्याच अवशात्मामधून नेभळट हरिण होतं, आणि महाक्रूर असा वाघ आणि चित्ता तयार होतो. आणि त्या सगळ्यामधून सगळ्यात भयावह असलेला मानव तयार होतो. तो सगळ्यात महाभयावह आहे. सगळ्यात उपद्रवी प्राणी कुठला असेल तर शेवटचा मानव. पण तो सगळंच करतो, काय करत नाही. परंतु याच्यामध्ये असलेलं ब्रह्म मात्र तेच आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. कारण त्याच अवशात्मामधून मुक्ती मिळाली मुंगीला, की एक एक योनी वरवर येत तीच मुंगी हत्ती होते, आणि तीच मुंगी माणूस होते. आणि म्हणून ब्रह्म सम आहे, एरवी शक्य नाहीये. नाही तर असं होईल, मुंगीचं ब्रह्म एक असेल तर पुढल्या मोठ्या याला त्या ब्रह्माचा सुद्धा विस्तार व्हावा लागेल, त्याला फूट यावी लागेल. असा मुद्दा मी सांगितलाय मला वाटतं, बरोबर? तसं नाहीये, ते फूट नाही होत ब्रह्माला, तेच आहे. त्याच्यामधूनच मुंगी येते, त्याच्यामधूनच महाकाय हत्ती होतो, त्यामधूनच मनुष्य होतो, भिन्न भिन्न स्वभावाचे. त्यामधूनच वनस्पती होत आहेत त्याच्या आधी, त्यामधूनच शेवाळे, त्यामधूनच पिंपळ वृक्ष आहे मोठा. ब्रह्मसमय सगळ्या ठिकाणी, आणि म्हणून ते होतं हे सगळं. नाही तर होणार नाही. नाही तर ब्रह्माला फूट फुटावी लागेल. मुंगीतनं हत्ती जायचं म्हणजे ब्रह्म सुद्धा मोठं मोठं व्हावं लागेल, तसं होत नाही. सगळीकडे अवशात्मा तोच आहे, समरूपात, जसा ज्या तसा, काही फरक नाही त्याच्यामध्ये. ओवी क्रमांक 15. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष, मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षचे नाही. माया ही लक्ष आहे, दृश्य आहे, आकार रूप आहे, तिला विकार आहेत, आणि ब्रह्म बरोबर याच्या विरुद्ध आहे. माया साक्ष ब्रह्म असाक्ष म्हटलंय. माया साक्ष म्हणजे प्रत्यक्ष दिसते माया, आपण ते सिद्ध करू शकतो. हे आहे, हे बघा, हे वस्तू आहे, हे टेबल आहे इथे. पण ब्रह्म मात्र आपण सिद्ध नाही करू शकत. ते फक्त आपण आकलन करून घ्यायचं आहे आणि स्वतः ब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, एवढाच उपाय आहे त्याच्यावर. म्हणून ते असाक्ष म्हटलंय. माया साक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, आपण ते
सिद्ध करू शकतो पुराव्याने की हे आहे इथे बघा. ब्रह्म तुम्ही सिद्ध नाही करू शकत, ते असाक्ष आहे. मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मचे पक्षची नाही, द्वंद्व आणि अद्वैत दोन्ही आहे मायेमध्ये. माया दोन्हीकडे, अद्वैतात सुद्धा माया आहे द्वंद्वाच्या पलीकडे गेल्यावर, म्हणून तुरीय अवस्था यावी लागते. आणि पुन्हा अद्वैत आणि तुरीय याच्यामध्ये सुद्धा द्वैत येते, त्याच्यामधून पलीकडे जाता उन्मनी अवस्था प्राप्त होते. पुन्हा तुरीय आणि उन्मती अवस्था ही सुद्धा द्वैत राहिली आणि उन्मनीमधून पलीकडे जाता तेव्हा ब्रह्मस्वरूप होत. म्हणून ब्रह्मी कुठलाच पक्ष नाहीये, द्वंद्व नाहीये, अद्वैत नाहीये, तुरीय नाहीये आणि उन्मनी सुद्धा नाहीये, त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे. प्रत्येक ह्याच्यातनं कळीतनं सुटत 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 उन्मनी अवस्थेपर्यंत जायचं आहे, तिथे शांत बसायचं आहे. तिथे तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल, मुक्ती मिळेल, जसं तुमचं संचित असेल त्याप्रमाणे. म्हणून ब्रह्ममध्ये पक्षच नाही म्हटलाय. द्वैत म्हटलं त्याच्या विरुद्ध अद्वैत आणतो आपण आणि आपल्याला वाटतं अरे द्वैतांना सुटलं, अद्वैत झालं, जरा परमात्मा मिळाला. अरे नाही बाबा, अद्वैतातनं तुरीय अवस्था आहे. हा तुरीय का? द्वैत अद्वैतातनं सुटलो, मग तुरीय अवस्था म्हणजे उच्च झाली, हो, पण ती सुद्धा कनिष्ठ आहे, अजून उन्मनी अवस्था आहे पलीकडे. मग तिथे पोचलं, संपलं का? नाही, तिथे मुक्काम टाकायचा आहे. तिथून पुन्हा तो ढळू शकतो, खाली येऊ शकतो. ब्रह्मामध्ये काहीच नाहीये, द्वैतापासून उन्मनीपर्यंत काहीच नाहीये, त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही पार झालात तर तुम्ही मुक्त व्हाल. उभी क्रमांक 16. माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत, माया असंत ब्रह्म संत, ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे. माया पूर्वपक्ष, पूर्वपक्ष म्हणजे उत्तर पक्ष आणि पूर्वपक्ष दोन्ही आले. माया अनेक आहे, अनेक प्रकारची रूप आहेत तिला. तो कुठला सिद्धांत नाहीये माया म्हणजे, कारण ते बदलते सतत. सिद्धांत म्हणजे सिद्धांत कधी बदलत नाही, सिद्धांत कधी बदलत नाही. सिद्धांताचा अर्थच तो सदा सिद्ध आहे, जसं आहे तसं अचल राहणार, त्यात बदल होणार नाही. ब्रह्म तेवढे एकच आहे या विश्वामध्ये, आत्मा परब्रह्म फक्त, की ज्याला आपण सिद्धांत म्हणू शकतो. सगळे सिद्ध 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 ज्या गोष्टी आहेत त्याचा अंत होतो तिथे ब्रह्म आहे, त्याच्या पलीकडे आता काहीही नाही. तेवढी एकमेव गोष्ट आहे. बाकी गोष्टी सगळ्या सिद्ध असिद्ध होत राहतील. त्याच्यामधनं वस्तुजगत निर्माण होईल, नष्ट होईल, उत्पत्ती स्थितीलय होत राहील. अनेकानेक विविधता आहे, वैचित्र्य आहे, म्हणून त्याला पूर्व पक्ष म्हटलंय त्याला. आणि पूर्व पक्ष आला की उत्तर पक्ष आपाप आला. ते नाशिवंत आहे, कारण बदल होत राहणार. एक बदल झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, आणि शेवटी कुठे पोहोचायचं आहे? त्या अनंतापर्यंत पोहोचायचं आहे, ब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे, की जिथे फक्त तुम्हाला एकमेव तत्व आहे, एक तत्व. सिद्धांचा अंत होऊन गेला सगळ्या. तुम्ही काही सिद्ध करू शकत नाही, ब्रह्म सिद्ध होणं शक्य नाही. तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल, पण ब्रह्म तुम्ही सिद्ध नाही करू शकत. सिद्धाचा अंत होऊन जातो, तिथे ब्रह्म मिळतं. बाकी सगळं तुम्ही अनेक गोष्टी उन्मनी अवस्थेपर्यंत सिद्ध करत राहाल आणि सिद्ध होऊ शकेल. द्वंद्वात अद्वैत, द्वंद्व सिद्ध कराल, अद्वैत सिद्ध कराल, तुरीय सिद्ध कराल, उन्मनी सिद्ध कराल. जिथे सिद्धांत, सगळ्या सिद्धांचा अंत होतो तिथे एकरूपता आली, एकत्व आलं, तिथे ब्रह्म, आत्म परब्रह्म तुम्हाला प्राप्त झालं. म्हणून माया असंत ब्रह्म संत, म्हणून ब्रह्म सत्य एकमेव, बाकी सगळं असत आहे. आणि म्हणून मायेला निर्माण होण्याला काहीतरी हेतू राहतो. ब्रह्म निर्माणच होत नाही, त्याच्या हेतूचा प्रश्नच येत नाही. ब्रह्मातून माया निर्माण झाले, ते सहेतुक आहे, काही ना काहीतरी हेतू आहे त्याच्यामध्ये. आपण म्हणतोय ब्रह्म आपोआप निर्माण झालाय, त्याला कसला हेतू नाही, काही नाही, पण परमात्म्यामधून निर्माण झालाय, ओंकाराचा स्फोट झालाय. कुठेतरी ते चैतन्य जे आहे ते इतकं कॉम्पॅक्ट झालंय, त्याला सहन होत नाही आता ते चैतन्य, तिथून स्फोट झालाय. मग झालं, त्याला कारण आलं. ब्रह्माच्या मनात नसेल उत्पन्न करायचं, पण ब्रह्मामध्ये कारण घडलं म्हणून उत्पत्ती झाली, म्हणून ते म्हटलंय इथे. इतकं सखोल ते समजून घ्यावं लागतंय. तुमच्या मनामध्ये काही हेतू नाहीये, अजिबात भेटायचा हेतू नाहीये कोणाला, पण तोच मनुष्य तुमच्या घरी आला तर तुम्ही कराल काय? असं समजून घ्या. ते तुमचा हेतू नाहीये, तुम्ही निर्हेतू कसा शांत बसले तर आपल्या घरामध्ये.
कोणाला भेटायचा हेतू नाहीये, पण बाहेरचा मनुष्य घरात आला तुमच्या, तर घरात काय भेट झाली, तुम्ही निर्हेतुकच राहता. कारण काय करतो, तो मनुष्य तुमच्याकडे येतो, म्हणजे कारण आहे त्याला काहीतरी. तसं आहे हे विश्वाची निर्मिती झालेली. ब्रह्माच्या दृष्टीने निर्हेतुक आहे, परंतु ते आत्मपरब्रह्म जे चैतन्य आहे त्याच्यात ते इतकं असह्य झालं की स्फोट झाला त्यातनं. असह्य होणं हे कारण आहे ना त्याला. ब्रह्माचा हेतू नसला म्हणून काय झालं. आता मी पाहुण्याचं उदाहरण दिलं तसं लक्षात ठेवा, तुमचा हेतू नाहीये भेटायचा, पण तो आला पाहुणा, त्याला तुम्ही काय करणार, झाली भेट. म्हणून म्हटलंय की ब्रह्माशी नाही कारण हेतू मायेशी आहे. मायेला हेतू आहे ना, त्याला काय करणार, कारण ब्रह्मामध्ये निर्मिती होत राहते, त्याला काही इलाज नाहीये. त्या पाहुण्याचा हेतू आहे ना तुम्हाला भेटायचा, काय करणार, तुम्हाला भेटावं लागतं तुमचा हेतू नसला तरी. ओवी क्रमांक 17. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जर. ब्रह्म अखंड घनदाट, कारण सगळ्या ब्रह्मांडाच्या केंद्रापासून अनंत अनंत पसरत असलेल्या परिघापर्यंत जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टी ब्रह्म व्यापलेलं आहे, म्हणून त्याला घनदाट म्हटलंय. मग असं मी उदाहरण दिलं तसं, बरणीमध्ये इतकी साखर भरली की एक कोणी त्या साखर त्यात राहणं शक्य नाही, असं ब्रह्म सगळीकडे घनदाट भरलेलं आहे. आणि असं असून सुद्धा त्याच्यामध्ये जे पंचमा तत्व आहेत त्याच्यावर मायेतून वस्तुजगत निर्माण होणं अवलंबून आहे. आणि म्हणून त्याला पोसट म्हटलंय, नाशिवंत येते. ब्रह्म मात्र निरंतर राहणारे, कायम स्वरूपी. उद्या सगळी माया जरी नष्ट झाली, ब्रह्म जसंच्या तसं राहणार आहे, म्हणून त्याला निघोट म्हटलंय. आणि माया मात्र जुनी जर्जर होऊन जाणारे, केव्हा ना केव्हा तरी विश्व प्रलय होणारे, विश्व नष्ट होऊन जाणारे, माया नष्ट होणारे, पुन्हा निर्मितीला सुरुवात होणारे, पण ब्रह्म जसं आहे तसं राहणार. ओवी क्रमांक 18. माया घडे ब्रह्म घडे ना, माया पडे ब्रह्म पडे ना, माया बिघडे विघ्न ब्रह्म बिघडे ना, जैसे तैसे. ब्रह्म स्वयंभू आहे, त्यामुळे ते कधी निर्माण होत नाही, घडत नाही, कधी त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. मायेमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला घडत जातं, बदलत जातं, निर्माण होत जातं. ते एक न संपणारी अव्याहत होणारी प्रक्रिया आहे. परिणामित होतच बदलत जातं. सगळं विश्व बदललेलं आहे. आपण हे पाहतो आपल्या लहानपणी कसं होतं आणि आता कसं आहे. प्रत्येक पिढी बरं का, प्रत्येक पिढी वृद्धांची म्हणते की हाऊ ग्रीन वॉज अवर ओल्ड डेज. असं प्रत्येक जण, आमचे वडील म्हणाले, आम्ही आज म्हणणार आहोत. प्रत्येकालाच वाटतं ते लहानपण देवा फार सुखाचं होतं, आता सगळं वाया गेलं. अशी प्रत्येक पिढी प्रत्येक वेळेला म्हणत असते. गंमत आहे ना, म्हणजे माझ्या पिढी ही वाया गेलेली माझ्या वडिलांना वाटत होती, आज मला वाटतंय तरुण हे सगळे लहान, आता काय पिढी सगळी वाया गेलेली आहे, आमचं बरं होतं. आणि आमच्या वडिलांना वाटत होतं आमचं बरं नव्हतं. हेच ते घडे नाही, हे मायेमध्ये घडतं, ब्रह्मामध्ये घडणार नाही. ब्रह्म स्थिर आहे, त्याच्यामध्ये काही घटना घडायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि म्हणून माया बिघडते, ब्रह्म बिघडत नाही, ते जसं तसं राहतं. ओवी क्रमांक 19. ब्रह्म असतचे असे, माया निरसिताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेशी आहे. माया जी आहे तिचं तुम्ही निरसन करू शकता. आत्मानुभूती जर तुम्हाला प्राप्त झाली तर मायेचं निरसन होऊ शकतं. माया म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्ही जाणू शकता, म्हणजेच त्याचं निरसन होतं. ब्रह्मज्ञानाने तुम्हाला माया जाणू शकता, तुम्ही माया काय आहे नेमकी. आणि ती माहीत झाल्यानंतर जर तुम्ही ब्रह्माचं निरसन करायला गेलात तर तुम्हाला शक्य होत नाही, कारण तुम्ही ब्रह्मस्वरूप होता, तेच तुम्ही होता. निरसन कसं करणार, तुम्हाला नक्की माहित होत नाही आत्मपरब्रह्म म्हणजे काय आहे. तुम्ही ते आत्मस्वरूप होता, त्याचं निरसन नाही होऊ शकत. तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाही राहू शकत. त्यात एकरूप होता, एकरूपता आले की कसं जाणणं शक्य नाही, तुम्हीच ते होऊन गेलेत. म्हणून मायेचं निरसन होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही मायेबद्दल काही कल्पना करू शकता, तर्क करू शकता. ब्रह्माबद्दल तर्क करणं शक्य नाही, कारण तुम्हीच ते झाल्यामुळे कल्पना आणि तर्क काय करणार स्वतःबद्दल. स्वतःला तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही स्वतःच ते होता. ओवी क्रमांक 20.
माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नसे सर्व काळ ब्रह्मचे असे. माया आहे ते जड आहे आणि ब्रह्म हे पोकळ आहे सगळं. सूक्ष्माती सूक्ष्म आहे. माया अल्प आहे, कालवश होणार आहे, त्याला मर्यादा आहे काहीतरी, त्याला काळाचे. आणि ब्रह्म मात्र सतत पसरत राहिला, विशाल आहे सतत, ते कधी नष्ट होणार नाहीये. माया नाशिवंत आहे, ब्रह्म सदा असणार आहे. ओवी क्रमांक 21. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावेना वस्तूसी, मायेसी झडपी. आणि म्हणून माया जी आहे ती दृश्य आहे, आपल्याला जाणवणारी आहे, त्याचं आपण निरसन करू शकतो, ते आपण आकलन करू शकतो आणि म्हणून त्याचं आपण शब्दाने वर्णनही करू शकतो. मायाचं वर्णन तुम्ही करू शकता, पण अगोदर शब्द निर्माण झालेत, मग त्यामधून माया निर्माण झाले. बाहेर वस्तू जगत, शब्द अगोदर आहेत, त्यांना माहिती आहे वस्तू जगत काय आहे, त्याचं वर्णन शब्दाने होऊ शकतं. पण ब्रह्माचं वर्णन कसं करणार, कळणार कसं? ब्रह्म कळतच नाही, काय त्याचं वर्णन कसं होणार? त्यामुळे ब्रह्म नेहमी अवर्णनीय राहतं, अनाकलनीय राहतं. काळ पावेना वस्तूशी मायेशी झडपे. हा जो काळ आहे हा मायेवर झडप घालतो, त्याचा विनाश घडून येतो वस्तू जगताचा, पण ब्रह्माचा विनाश कधी होत नाही. ते कालाधीन नाहीये ब्रह्म. ओवी क्रमांक 22. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे. बाहेर वस्तू जगताचं अनेक विविधता आणि वैचित्र्य आहे, नाना रंग आहेत, नाना प्रकारचे रूप आहेत, आकार आहेत, विकार आहेत, हे सगळं 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 माया आहे. परंतु माया अशा प्रकारे भंग म्हणजे वेगवेगळी विविधता असले, ज्याच्यामध्ये भेद जरी असला तरी ब्रह्मामध्ये भेद नाही, कारण हे सगळं ज्याच्यात घडतं त्यालाच ब्रह्म म्हणायचं. तुम्ही खोक्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत, ते वस्तू तुम्ही काढता, फळ असले तर कापून खाता. बॉक्स तसाच असतो, बॉक्स हे कापून खात नाही तुम्ही, तो तसाच आहे, त्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं, त्यातनं काढून तुम्ही वस्तू वेगवेगळ्या घेऊ शकता बाहेर. तसं ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये या घडामोडी होतात, त्याच्यामध्ये माया आहे. त्या मायामध्ये विविधता येईल, वैचित्र्य येईल, पण बाहेर ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये विविधता वैचित्र्य येणं शक्य नाहीये. उभी क्रमांक 23. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितुकी माया परमेश्वर, सबाह्य अभ्यंतरी. समर्थ म्हणतात तुलना करावी तेवढी थोडीच आहे. आता ही यादी मी आवर्ती घेतो, आणि दीर्घ यादी आहे, करीन तेवढी थोडी आहे. ब्रह्म आणि माया यांची तुलना किती करू, सांगितली एवढी भरपूर झाली. यावरून तुम्ही आता समजून घ्या, कारण ब्रह्म अनंत पसरणार आहे आणि माया हालचाल करणारी आहे, ती चालत राहणार आहे, चालत राहणार आहे, पसरत राहणार आहे. तिच्यामध्ये विविधता अनंत येत राहणार आहे. जसजसा काळ पुढे जाईल तसं विविधता येत राहील, कारण पहिलं कालवश होईल, नवीन 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 काहीतरी निर्माण होईल. त्यामुळे तुलना मी किती करू, अशक्य आहे करणं. शेवटपर्यंत तुलना करणं शक्य नाहीये मला. आणि म्हणून एवढं जाणून घ्या की या भौतिक वस्तू जगतामध्ये मायेमध्ये आत्म परब्रह्म अंतर्बाह्य वसलेलं आहे. बाहेरी परिघापर्यंत आहे आणि विश्वाच्या केंद्रापाशी पण आहे. पण विश्वाच्या केंद्रापाशी माया नाहीये, एवढं लक्षात ठेवा. हा फरक लक्षात ठेवा. केंद्रापासून पुढे माया निर्माण झाली, त्यात परब्रह्म आहे. विश्वाच्या केंद्रापाशी परब्रह्म आहे, पण तिथे माया नाहीये आणि म्हणून माया त्याच्यात नष्ट होते. ब्रह्म तसंच राहणार आहे. उभी क्रमांक 24. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असोनी ना तळी जळा, आकाश जैसे. आकाशाचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं, पण म्हणून आकाश आपल्याला पाण्यात सापडतं का? अजिबात नाही. पाण्यामध्ये चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, तुम्ही हात घातला तर तुमच्या हाताला चंद्र सूर्य लागणार नाहीयेत, पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पडतं. तसं ब्रह्मामध्ये माया आहे, तुम्ही तिला हात घालून पकडायला गेलं तर तुम्हाला ते सापडणार नाहीये. ब्रह्म कुठे? ब्रह्म पोकळी आहे, सगळी पूर्ण पोकळी आहे ब्रह्म. माया त्याच्यात आहे, तुम्ही पकडू नाही शकणार त्या ब्रह्माला. माया त्याच्यात आहे म्हणून. मायाला पकडलं की ब्रह्म आपोआप पकडेल असं नाही होणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही फूल पकडलं की देठ आलं त्याच्याबरोबर, देठ पकडलं की फूल आलं, झाड पकडली, पानं फुलं फळं आली सगळी त्याच्यात, झाडाची फांदी उपटून आणलीच, पानं फुलं फळं सगळी राहतील त्याच्यावर. म्हणून मायाला उपटून घेतली तर ब्रह्म तुम्हाला सापडणार नाहीये.
ते नाश होऊन जाईल ब्रह्मापासून वेगळं करायला गेलात तर. ओवी क्रमांक 25. माया ब्रह्मांचे विवरण करिता चुके जन्म मरण संतांस गेल्या शरण मोक्ष लाभे. आणि म्हणून समर्थ सांगतायत संतांना शरण जा. कशासाठी शरण जा? तर मायेचं विवरण समजून घेण्यासाठी. माया नेमकी काय आहे आणि माया जर एकदा तुम्हाला नेमकी काय समजली की तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हायला लागाल. जन्म मरणाचे फेरे चुकतील तुमचे. इथे जे तुम्ही संचितामध्ये फेरे घेत राहिले त्या जन्मोजन्मी तुम्ही मुक्त होऊन जाल, सायुज्य मुक्त होऊन जाल. एवढ्यासाठी एकच तुम्ही करू शकता ते म्हणजे संतांना शरण जाऊ शकता. त्याला दुसरा मार्ग नाहीये. हे सगळं जरी मी तुलना सांगितली तुम्हाला आता तरी सुद्धा प्रत्यक्ष त्याचं आचरण कसं करावं ते तुम्ही संतांच्या सहवासानेच तुम्हाला उमजेल. पुस्तकं वाचून तुम्हाला उमजणार नाहीये ते. प्रत्यक्ष संतांचा सहवास करा. सत्संगाला म्हणून महत्व आहे. पुस्तकं तर वाचताच पण सत्संगामध्ये निरूपण ऐकण्याला महत्व आहे. ते तुमच्या मर्मामध्ये उतरतात. नाही तर मेंदूमध्ये सगळ्यांच्याच जातं पुस्तकं वाचून. ते मेंदूपासून तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचं काम संत करतात. म्हणून सत्संगाला महत्व आहे. ओवी क्रमांक 26. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा जयाचेनी जगदात्मा अंतरची होय. ज्यांच्यामुळे हा परमात्मा जगदीश जो आहे तो तुमच्या अंतःकरणातच निवास करत राहिलेला आहे हे ज्यांच्यामुळे समजतं त्या संतांचा महिमा. आणि मी काय सांगू, एवढा एकच महिमा भरपूर झाला संतांचा. त्यात सगळं आलं. संतांशिवाय दुसरं कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही, समजावून देऊ शकणार नाही की अंतःकरणामध्ये जगदीश कसा वास निवास करते तुमच्या. त्यांच्या सहवासाने तुम्हाला कळेल. त्यांचं जे आचरण आहे ते तुम्ही जर निरीक्षण केलं त्या निरीक्षणामधून तुम्हाला माहित होईल. त्यांच्यामधून तुम्हाला जो उपदेश केला जाईल त्यामधून तुम्हाला जे कळेल नेमकं मर्म ते तुम्ही स्वतः नाही कळणार किती अभ्यास केलात तरी. मेंदू मी म्हटलं मगाशी मेंदूला कळेल, बुद्धीला कळेल. अंतःकरणात उतरणं हे संतांच्या सहवासानेच होतं. आणि म्हणून संतांचा महिमा अगाध आहे. अशा प्रकारे इथे हा समास समाप्त झालाय. हरिओम.